नमस्कार मित्रांनो, जागृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होते आणि त्या माणसाला 3 मुलं होते. ते श्रीमंत माणूस मृत्यूशय्येवर असताना तीनही मुलांना बोलून सांगितले, मी आपल्या संपत्तीचे 3 समान भागात विभाजन केले आहे आणि आपल्याकडे 3 अमूल्य वज्र आहेत. ते तीनही वज्र मी वेगवेगळ्या डब्यात ठेवून अमुक एका ठिकाणी ठेवले आहे. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही जोपर्यंत एकत्रित राहता तोपर्यंत ते तीनही वज्र त्याच ठिकाणी राहू द्या. पण जेव्हा तुम्ही तिघेही वेगळे राहण्याचे निर्णय घेता तेव्हा तुम्ही तिघेही त्यातले एक एक वज्र वाटून घ्या असे सांगतात. आणि काही दिवसांनंतर त्या श्रीमंत माणसाचा मृत्यू होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर ते तीनही मुलं काही दिवस एकत्रित राहतात. एका पाठोपाठ एकाचे विवाह संपन्न होतो. तिघांनाही मुलं होतात. असे 5-6 वर्ष ओलांडतात आणि तिघेही भाऊ वेगळे राहण्याचे निर्णय घेतात आणि वडिलांनी विभाजित केलेले संपत्ती तिघेही वाटून घेतात. आता वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 3 वज्रांची वाटणी करणे शिल्लक असते. तिघेही वज्र असलेल्या ठिकाणी जातात आणि पाहतात तर काय, तेथे वज्रांचे 2च डबे ठेवलेले असतात. तिसरा डबा नाही. आता प्रश्न पडला, तिसरा वज्र कुठे गेला आणि 2च वज्रामध्ये 3 वाटणे कसे करायचे. तिघेही खूप भांडले पण पर्याय सापडेना. मग तिघे विचार करतात, आता वडील सुद्धा नाहीत आणि आपण भांडत राहिलोत तर याचा पर्यायही सापडणार नाही. आता महाराजच आपले वडील आहेत असे समजून आपली समस्या घेऊन महाराजांकडे जायचा असा निर्णय झाला आणि तिघेही महाराजांना भेटले आणि आपली समस्या सांगितल्या. महाराज तिघांसोबत बोलले पण तिघेही तिसरा वज्र कुठे गेला ते माहीत नाही असे म्हणाले. महाराजांना प्रश्न पडला, 2 वज्र तिघांत कसे वाटावे. आणि खूप विचार केल्यानंतर महाराज एक निर्णय घेतले. त्या गावात एक म्हातारी आजी राहत होती. महाराज त्या आजीला बोलवले आणि म्हणाले, या तिघांना घेऊन जा, तिघेही आज तुमच्याच घरी राहतील असे सांगतात. आणि त्या आजीला एका बाजूला बोलावून सांगतात, या तिघांमध्ये चोर कोण मला समजत नाही, तुम्ही चोरला पकडण्याचा प्रयत्न करा. आणि महाराज सांगितल्याप्रमाणे आजी त्या तिघांना घेऊन घरी गेली. रात्रीचे जेवण आटोपले आणि आजी त्यांच्यासोबत बोलत बोलत म्हणाली, मुलांनो, मी तुम्हाला एक कथा सांगते. तिघेही ऐकण्यास तयार झाले. एका राज्यात महाराजांना पुत्र नव्हते, फक्त एक मुलगी होती. एकच मुलगी असल्याने महाराज आपल्या मुलीला खूप शिकवले. त्या काळात फक्त पुरुषच शिकत असत, स्त्रींना शिक्षण नव्हते. पण महाराज आपल्या मुलीलाच राज्य द्यायचे असे ठरवून एका गुरुला नेमून आपल्या पुत्रीला खूप शिकवले. गुरुजीही खूप कष्ट घेऊन पहिल्यांदा एका स्त्रीला 4ही विद्या शिकवले. आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर राजकुमारी गुरुजींचा निरोप घेताना गुरुजी म्हणाले, गुरुदक्षिणा देणार नाही का. राजकुमारी म्हणाली, गुरुजी तुम्ही काहीही विचारा, मी ते गुरुदक्षिणा म्हणून देण्यास तयार आहे. आणि गुरुजी म्हणाले, तुझे लग्न झाल्यावर तू पहिल्या दिवशी रात्री आपल्या पतीकडे जाण्यापूर्वी माझ्याकडे ये. आणि राजकुमारी हो म्हणाली, कारण त्या काळात कुठल्याही स्त्रीला कोणत्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नव्हते. पण या राजकुमारीला गुरु युद्धविद्या, अस्त्रविद्या, पुराण ग्रंथ अशा प्रकारचे समस्त प्रकारचे विद्या शिकवले. त्यामुळे राजकुमारी गुरुला नाही म्हणू शकली नाही. काही दिवसानंतर त्या राजकुमारीचे विवाह संपन्न झाला. विवाहानंतरचा तो पहिला रात्रही आला आणि त्या पहिल्या रात्री ती राजकुमारी गुरुदक्षिणेबद्दल आपल्या पतीला सांगितली आणि गुरुजींना मी शब्द दिले असे म्हणाले. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मला या पहिल्या रात्री गुरुजींकडे जावे लागेल. आणि राजकुमारीचा पती म्हणाला, ठीक आहे, तू या राज्याची राणी होणार आहे आणि राज्याचे पूर्ण कारभारही तूच सांभाळणार आहे. तर उद्या गुरुदक्षिणा देऊ न शकलेली राणी म्हणून तुझे अपकीर्ती होण्यापेक्षा आता तू जा गुरूंकडे या रात्री, तेही पतीसोबत पहिले रात्र असताना जायचे आहे असे कोणाला सांगितले तर चरित्रावर कलंक लागेल. म्हणून राजकुमारी कोणाला न सांगता एकटीच निघाली. पहिल्या रात्रीसाठी केलेले अलंकार तसेच ठेवून त्यावर एक कापड नेसून एकटीच निघाली. थोडे दूर गेल्यावर एक चोर आला आणि तो एक चाकू काढून तुझ्या अंगावर असलेले सर्व आभूषण काढून दे असे म्हणाला. आणि राजकुमारी त्या चोरला गुरुदक्षिणेबद्दल सांगितली आणि म्हणाली, गुरुजी मला संपूर्ण अलंकाराने यायला सांगितले आहेत, तू इथेच थांब. गुरुजींकडे जाऊन आल्यावर मी स्वतः सर्व आभूषण काढून तुला देईन आणि माझ्यासोबत रक्षकही नसल्यामुळे मी कोणालाही सांगणार नाही, तू इथेच थांब असे सांगून ती राजकुमारी गुरुजींकडे निघाली. रात्रीचे जवळपास 12 वाजत आले होते आणि राजकुमारी गुरुच्या घरी पोहोचली. दरवाजा खटखटली.
गुरुजी दरवाजा उघडले आणि बघितले समोर पहिल्या रात्रीसाठी सर्व अलंकाराने तयार झालेली महाराणी उभी होती। गुरुजी राजकुमारीला आत येण्यास सांगितले। आतून अक्षता घेऊन आले आणि म्हणाले, आशीर्वाद घे। राजकुमारी पाया पडल्यावर अक्षता टाकून म्हणाले, खूप आनंद वाटत आहे। तू खूप साहस करून हे निर्णय घेतलीस। दिलेला शब्द पाळून तू एवढ्या रात्री, तेही पतीसोबत पहिला रात्र असताना, पतीला समजावून सांगून गुरुदक्षिणा देण्यासाठी इथपर्यंत आली। याचाच अर्थ होतो की तू आता या राज्याचे संपूर्ण भार सांभाळण्यास सक्षम आहे। स्त्री म्हणून तू मागे पडू नये म्हणून या प्रकारचा परीक्षा घेण्यात आला आणि आशीर्वाद देऊन गुरुजी सहकुशल घरी परत जा असे म्हणाले आणि राजकुमारीला परत पाठविले। राजकुमारी बाहेर आली आणि समोर पाहिल्यावर तो चोर दिसला। तो चोर राजकुमारीचा पाठलाग करत इथपर्यंत आला आणि राजकुमारीला म्हणाला, मी आत घडलेलं संपूर्ण घटना बघितलो आहे। तुम्ही साधारण स्त्री नाहीत। तुमचा साहस पाहून मी निर्णय घेतला, तुम्ही मला काहीच देण्याची गरज नाही, तुम्ही इथून निघून जा। आणि राजकुमारी परत आली आणि आपल्या पतीला घडलेली घटना सांगितली। पती आपल्या पत्नीला घेऊन आत गेला। आता आजीबाई या 3 भावांना विचारली, आपण या कथेत 4 व्यक्तींबद्दल ऐकलात, राजकुमारी, त्यांचा पती, चोर आणि गुरुजी। या चौघांत श्रेष्ठ कोण ते सांगा। पहिला भाऊ म्हणाला, पत्नीला पहिल्या रात्री दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी गुरुकडे पाठवलेला तो पती श्रेष्ठ। दुसरा भाऊ म्हणाला, नाही, आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषाकडे पाठवणारा पती श्रेष्ठ होऊ शकणार नाही। तर सर्व अलंकाराने त्या रात्री आपल्या समोर येऊन सुद्धा काही न करता आशीर्वाद देऊन परत पाठवलेला तो गुरु श्रेष्ठ। तिसरा भाऊ हसला आणि म्हणाला, नाही नाही, एका स्त्रीला पतीसोबत पहिला रात्र असताना आपल्याकडे बोलवणारा गुरु श्रेष्ठ होऊ शकत नाही। त्या रात्री पूर्ण अलंकाराने एक स्त्री आपल्या समोर असताना कोणी ते आभूषण न घेता सोडेल का? तो चोर ते आभूषण न घेता त्या स्त्रीला परत पाठवला, तो चोर सर्वात श्रेष्ठ। आणि आजी म्हणाली, तुम्हाला हे तिघेच दिसले? गुरुदक्षिणा म्हणून आपल्या पतीला सांगून साहस करून त्या रात्री गुरुच्या घरी गेलेली राजकुमारी दिसली नाही का? ती राजकुमारी श्रेष्ठ आहे असे तुम्हाला वाटत नाही का? ते तिघे म्हणाले, आपल्या पतीला सोडून परपुरुषाकडे गेलेली स्त्री श्रेष्ठ होऊ शकणार नाही। आजी सर्वांचे कथन ऐकली आणि म्हणाली, ठीक आहे, रात्र खूप झाले आहे, आता तुम्ही तिघेही झोपा। आणि सकाळी ती आजी उठून राजांना भेटायला गेली आणि सांगितला, या तिघांमध्ये तिसरा भाऊ चोर आहे, कारण त्याला पैशांवर आशा आहे। तिघेही राजकुमारीची कथा ऐकल्यावर पहिला आणि दुसरा भाऊ चोर बद्दल बोलले नाहीत, पण ह्या तिसऱ्या भावाचे लक्ष मात्र त्या चोराकडेच आहे आणि तो म्हणतो, एवढ्या किमतीचे आभूषण कोण सोडील का? हा चोर सोडला, तो चोर श्रेष्ठ आहे, त्यामुळे तो तिसरा भाऊ चोर आहे। महाराज खुश झाले आणि आजीचे कथेतून कोणाला पैशाचे व्यामोह आहे ते समोर आणल्याचे चातुर्य पाहून खूप कौतुक केले आणि महाराज तिघांना बोलवून सांगितले, हे 2 वज्र 2 मोठ्या भावांना मिळतील, तिसऱ्याला नाही। असे सांगून कोणीही बोलायचं नाही, येथून निघून जा असे म्हणाले। 2 मोठ्या भावांना समजले हा तिसरा भाऊ तिसरा वज्र काढला, पण कोणी काही बोलले नाही आणि भांडलेही नाही। तिसऱ्या भावाने केलेले कृत्य स्वीकार केले नाही तर महाराज त्याला शिक्षा देतील आणि कुटुंबाचे नाव खराब होईल, त्यामुळे कोणी काहीही बोलले नाहीत। मित्रांनो, चुकीचे कृत्य करणाऱ्या माणसाला ते कृत्य करण्यापूर्वी थांबवणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे तो ते कृत्य केल्यावर त्याला दंड देणेही गरजेचे आहे। केलेल्या कृत्यामुळे कृत्य करणारा व्यक्ती पश्चाताप करत असेल तर कृत्य केलेल्या व्यक्तीला त्याचे जाणीव करून देणे खूप गरजेचे आहे। मित्रांनो, जागृती चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।